तुम्हाला माहिती आहे का, तिळाची वडी बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे. त्यासाठी काय करायचं, एक वाटी तीळ, एक वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून काढायचे. आता भाजलेले शेंगदाणे जे आहे ते एका रुमालामध्ये काढून घ्यायचे, 2-3 फटके मारून द्यायचे. त्याने का ते साल पटकन काढले जाते. तुमची साल काढण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता भाजलेले तीळ आणि शेंगदाणे जे आहे ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक वाटू नका, थोडेसे आबडधोबड वाटा. आता शेंगदाणे आणि तिळाची पावडरमध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची. त्याने चवही चांगली लागते वड्यांना. आता कढईमध्ये 1.5 वाटी गूळ घेतलाय, 1 चमचा साजूक तूप आणि अर्धी वाटी तर पाणी घालून घेतलं. त्याचा पाक घट्टसा होऊ द्यायचा. आता गूळ घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालाय, तो काही दाखवू शकले नाही. आता पाक कसा ओळखायचा, पाण्यामध्ये थोडंसं 2-3 ड्रॉप टाकून बघायचे. एक घट्टसा गोळा तयार झाला की समजायचं पाक आपल्या इथं तयार झाले. त्या पाकामध्ये आपल्याला तिळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घ्यायचं, यांना चांगलं परतून घ्यायचे. लगेच ताटाला तूप लावून घ्यायचं आणि केलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे. गरम गरम वड्या ह्या थापून घ्यायचे. वरतून पांढरे तीळ लावायचे, म्हणजे दिसायलाही चांगले दिसतात आणि खायला पण अगदी चविष्ट असतात. आता गरम असतानाच वड्या कट करून घ्यायच्या आणि थंड झाल्यावर वड्या आपल्याला काढून घ्यायच्या. मस्त आपली तिळगुळाची वडी इथं तयार झाली. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.